नमस्कार. भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे यांच्या सुविद्य पत्नी मातोश्री शारदाताई शिंदे यांचा आज 3 ऑगस्ट 2024 जन्मदिन आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री शारदाताई शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समयतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरा वैरा, धावायलाही कमी पडतं रान. असं आईचं वर्णन फमू शिंदे यांनी केलेलं आहे. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे या स्वतः शिक्षिका होत्या. त्यांच्या समोर क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महामानवांच्या शैक्षणिक विचाराचा प्रभाव होता. त्यांनी शिक्षण हे आपल्या अंगीकारचं शिक्षण हे त्यांनी एक वृत्त म्हणून आपल्या अंगीकारी बाळगलं होतं. गोरगरीब शेतकरी वंचितांची मुलं शिकली पाहिजेत यासाठी त्यांची तळमळ होती. याच तळमळीतून मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांनी सुमारे 17 शाळा त्यांनी सुरू केल्या आणि विशेष म्हणजे असंख्य मुलांना आपल्या पगारातून मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांनी या गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केला. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले होते. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांना 2 मुली होत्या, तरीही त्यांनी आशा नावाची अनाथ मुलगी दत्तक घेतली होती. आणि विशेष म्हणजे अंबादास शिंदे या आपल्या पतींचं नाव या अनाथ मुलीला दिलं होतं. आणि विशेष म्हणजे या अनाथ मुलीचं संगोपन करून तिचा विवाह सुद्धा मातोश्री शारदाताई आणि आदरणीय अंबादास शिंदे यांनी लावून दिला होता. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांना 2 मुली. या दोन्ही मुलींनी आंतरजातीय विवाह केले होते आणि म्हणून मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांनी सुमारे 20 मुलींचे विवाह आपल्या खर्चानं लावून दिले होते. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचा अजून एक वैशिष्ट्य सांगायचं मध्ये त्यांची बौद्ध धर्मावर प्रचंड श्रद्धा होती. त्या बौद्ध धर्माच्या प्रचारकही होत्या. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर शेजारील कर्नाटक राज्यात जाऊन अनेक ग्रामीण भागातल्या गावांमध्ये मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे याने धम्म प्रवचनही दिलेले आहेत. आज 3 ऑगस्ट मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त भारतीय दलित पॅंथर संघटनेच्या वतीने कोकण आणि विशेषतः मराठवाड्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले आहेत. एका ठिकाणी एक कवी म्हणतात, तू आहेस मंदिराचा कळस, तू अंगणातली पवित्र तुळस, आहेस भजनातली पवित्र अशी संतवाणी, तू आहेस वाळवंटात प्याव्याचे थंडगार पाणी. फमू शिंदे आपल्या कवितेमध्ये म्हणतात,
आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आई असतो एक धागा, वाटेला उजेड दाखवणारी समईतली जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. अशा पद्धतीच्या आमच्या या मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांचा स्मृतिदिन. मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय दलित पॅंथर परिवार आणि महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने मातोश्री शारदाताई अंबादास शिंदे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. जय भीम.